पहाट झाली माता माऊलीवर का सूर्य उगवतीकडे आला. ताटी उघडी होती. वाऱ्याचे झुळूक ताटीमध्ये यायची. कागद फडफड फडफड करायचा. सोपान दादा उठला. नजर कागदावरती गेली. कागद वाचला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्ञानदादा उठले. ज्ञानदादानी कागद वाचला. दोन्ही भावंड रडू लागले. चिमुकली मुक्ता उठली. यांच्या रडण्याचा हुंदक्याचा आवाज देऊन चिमुकले डोळे चोळत उठली. मुक्ता आणि लेकरांना म्हणते, हे ज्ञाना, अरे का रडतोस रे? ए सोपना, का रडतोस? हे बघा, मी आईला नाव सांगे ना, म्हणेल दादा रडतो. आई कुठेस ग तू? आई बघ ना, हे दोघे रडतात. मुक्ता, मुक्ता, आता तू नाही सांगू शकत आईला, कारण आई आपल्यापासून खूप दूर गेली ग मुक्ता, खूप दूर गेली. मुक्ता, मुक्ता, आजपर्यंत जो या वाटेने गेला ना, त्या वाटेने आजपर्यंत माघारी कुणी आलाच नाही ग चिमुकले. बहिणीला कडकडून मिठी मारली आणि दोघंही लेकरं तिघही रडू लागली. वाऱ्यासारखी बातमी आळंदीमध्ये पसरली. ऐकले का? हो, विठ्ठल बंधारी देहांत प्रायश्चित्त केला म्हणे. आता ते पोरं तरी मागं कशाला ठेवली काही कळायला मार्ग नाही. घाण मागं ठेवली आणि हे गेले. हे पण मेले असते म्हणजे कायमची आळंदीतली पिढा गेली असती. हो का तुमच्या जिभेला हाड? अहो, काही केलं तरी चिमुकली लेकर. हो हो हो, तुम्हाला लई पुळका आला असेल तर घरात ठेवा ती मुलं. जग म्हणतं ना, एखाद्याला मारणाऱ्याच्या हाताला धरता येतं, पण बोलणाऱ्याच्या तोंडाला धरता येत नाही. चिमुकल्या लेकरांना भूक लागली. दिवसभर रडता. 2-3 दिवस झाले. अरे झाडाचा कोळा पाला वरबडावा चिमुकल्यांनी. मुक्तानी म्हणावा ज्ञानदादाला, ज्ञाना, भूक लागली रे. ज्ञानाने हातामध्ये ताटी घ्यावी, ताट घ्यावं, झोळीमध्ये टाकावं, खांद्याला टाकावं आणि गावात भिक्षा मागण्यासाठी जावं. ओम भिक्षाम देहि. हे जा बाबा जा. ते दान धर्म करायचा आम्ही सोडून दिले रे बाबा. नाही, आम्हाला दान धर्म करायचा नाही, पुण्य कमायचं. निघा. माऊली ताटीमध्ये, त्या ताटलीमध्ये, त्या ताटामध्ये अन्न घेऊन नाही आले. लोकांनी शेण टाकलं त्याच्यामध्ये, चिखल टाकलं त्याच्यामध्ये. ज्ञानदादा आला, ताटीच्या समोर फेकलं. ताटीच्या आतमध्ये गेले आणि ध्यानस्थ बसले. दोन्ही डोळ्यामधून इंद्रायणी भीमा वाहत होत्या. मुक्ता होती आमची मुक्ता, काळे महाराज. त्या झोपडीला वारक्ष गवाक्ष होतय. गवाक्ष म्हणजे आताच्या भाषेतलं खिडकी. खिडकीतून चिमुकल्या मुक्ताने ज्ञानदादाला पाहिलं आणि चिमुकली मुक्ता बोलते, दादा, अरे तू रडतोयस? तू? अरे तू तर ज्ञाना आहेस, ज्ञानी आहेस. तू योगी आहेस ज्ञाना. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा,
हरी अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा. अरे ज्ञाना तू योगी आहेस आणि तुझ्यासारख्या योग्यानं हे जग काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं ज्ञानदादा. या किरकोळ ह्या सगळ्या तुमच्या डोक्यातल्या मिथ्या कल्पना आहेत, ह्या सगळ्या माग सारा. आणि ज्ञानदादा ज्ञानाची ताटी उघडा. मौली तुम्हाला एक वाक्य सांगतो, इथं मला एक बोलावंसं वाटतं. मुक्तानी ज्ञानदादाला ज्ञान सांगावं याची गरजच नव्हती. हे ज्ञानदादांनी स्वतःहून स्वतःला मुद्दामहून कोंडून घेतलं होतं. कारण मी जर कोंडून घेतलं तर माझी बहीण सुद्धा किती ताकदीची आहे हे जगाला कळण्यासाठी ज्ञानदादांनी स्वतःला कोंडून घेतलं. आणि ताटीच्या अभंगाचा मुक्ताईच्या मस्तकातून जन्म झाला. ही आपल्या माणसाने आपल्या माणसाला दिलेली संधी आहे. म्हणून आपल्या माणसाने कधीही आपल्या माणसाला काय करावा, संधी द्यावा. ज्ञानदादाने मुक्ताई देवीला संधी दिली नसती तर ताटीच्या अभंगाचा जन्म होत नव्हता. ज्ञानदादा हे मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा अहो वेळ नाहीये माझ्याकडे दादा, कमी वेळात तुम्हाला सांगू दादा. या ब्राह्मणांसारखे पाखंडी या जगात बहुत आहेत आणि या पाखंडी लोकांचं खंडन ज्ञानदादा शब्दाच्या माध्यमातून तुम्हाला घडवायचंय, करायचंय. आई वडिलांनी ज्यासाठी आपला देह त्याग केला ना ते कारण ज्ञानदादा तुम्हाला सारथी लावायचंय. ज्या कारणासाठी जन्म घेतलाय ते कारण सारथी करा.